आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी घेतला आढावा। महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला आहे। महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सकाळी आयोजित बैठकीत शहरातील प्रलंबित प्रकल्प, विकास कामे आणि आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली। या बैठकीपूर्वी महापौर सौ रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास आणि इंद्रजित बोंद्रे यांनी डॉक्टर के.एच. गोविंदराज यांचे शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिकृती तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर महापौर सौ रूपाराणी निकम यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा केली। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं विविध विषयांवरील निवेदनं यावेळी देण्यात आली। प्रशासकीय बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती सादर केली। अमृत 1 आणि 2 योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अंबाबाई विकास आराखडा, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत, केशवराव भोसले नाट्यगृह तसेच शाहू मिल परिसरातील छत्रपती शाहू महाराज स्मारक आदी प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती त्यांनी मांडली। यावेळी शासन स्तरावर प्रलंबित असणारे प्रस्ताव, निधी, अनुदान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। नवीन महापालिका इमारतीसाठी आवश्यक निधी LBच्या 7 ते 8 कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी आयुक्तांनी केली। तसेच महापालिकेची सेवा आणि प्रवेश नियमावली मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे। विविध प्रकल्पांपोटी सुमारे 138 कोटी रुपयांचा निधी येणं बाकी असल्याचं माहिती त्यांनी दिली। यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरिकांच्या अपेक्षा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले। सिव्हिल वर्कची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, पाणीपुरवठा व्यवस्थेची गळती कमी करून वसुली वाढवावी, कचरा प्रक्रिया प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या। सर्व पदाधिकारी सदस्यांमध्ये समन्वय ठेवून नागरिकाभिमुख प्रशासन राबवावे असेही त्यांनी नमूद केलं। महापालिकेचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या बैठकीनंतर डॉक्टर गोविंदराज यांनी नर्सरी बाग येथील छत्रपती शाहू समाधीस्थळ, सरस्वती टॉकीज परिसरातील वाहनतळ तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून उर्वरित कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे, सहाय्यक आयुक्त जयंत वाडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाल, लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाई, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, नगर सचिव सुनील बिद्री, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार NS पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुर्जर, निवास पोवार, अरुण गुज्जर, करनिर्धारक आणि संग्राहक सुधाकर शल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, रक्का अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंह राजपूत, स्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे आणि कर्मचारी उपस्थित होते। कामांचा आढावा घेण्यासाठी आज मोबाईल भेट दिलेली आहे। ही बैठक संपूर्ण व्हायची आहे। माननीय पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आपण ऐकून घेतलेला आहे। बाकी जे प्रलंबित विषय महापौर महोदया आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विनंती केलेली आहे त्या सर्व गोष्टींच्या करण्याचे प्रयत्न या बैठकीत होईल। परत झाल्यानंतर केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल आणि संपूर्ण शहराच्या विकासाच्या थँक्यू सर। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।